ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जया स्वयं विद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारा जोची। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाला सुरुवात करतानाच माऊलींनी जे गणेशाचं स्तवन केलेलं आहे ते स्तवन करत असताना या ठिकाणी पहिल्याच अध्यायातील पहिली आणि दुसरी ओवी अर्थात ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जया स्वयं विद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारा जोची। संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही प्रणवापासून झालेली आहे अर्थात ओम पासून झालेली आहे। ओम म्हणजे ज्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि अर्धमात्रा आहे तो पूर्ण ओम। सृष्टीची निर्मिती होण्याच्या आधी प्रणव अर्थात ओम जे ब्रह्म आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे महद्भूत आहे, जे महत्त्व आहे त्याला उपमा या ठिकाणी किंवा त्याची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे। ते कसं आहे, स्वयं प्रकाशित आहे, स्वयंभू आहे, स्वनिर्मित आहे म्हणून या ठिकाणी त्याची जाणीव करून देत असताना असं म्हटलेलं आहे ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या अर्थात वेदाची ही निर्मिती ज्या प्रणवापासून झालेली आहे ते ब्रह्म वेद प्रतिपाध्या जय जया स्वयं वेद्या आत्मरूपा। मग तो कोण आहे? त्या गणेशाचं स्तवन या ठिकाणी माऊली करतात देवा तूची गणेश। तो भगवंत, तो देव, तो श्री गणेश काय करतोय? सकलार्थमती प्रकाशू। बरं का, बुद्धीची देवता आहे ती। श्री गणेश म्हणजे बुद्धीची देवता आहे। बुद्धीचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाडण्याचं काम तो श्री गणेश करतोय, सकलार्थमती प्रकाशू। आणि ही जाणीव ज्यांच्या गुणे झालेली आहे, ज्यांच्यामुळे झालेली आहे ते म्हणते म्हणे निवृत्ती दासो अवधारा जोची। ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे दानबाव गाव खरं तर एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय पुढे असलेलं गाव, ज्या ठिकाणी अनेक प्रवचनकार आम्हाला पाहायला मिळतात, कीर्तनकार पाहायला मिळतात, गायनाचार्य आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे जे काही कार्य आपल्याला मिळेल, जे जे काही आपल्या वाट्याला काम येईल त्या पद्धतीने ते काम करणारी माणसं या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवाचं, देशाचं आणि धर्माचं काय हे करणारी माणसं अनेक आपल्याला या दानबाव गावामध्ये पाहायला मिळतात। आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या मदतीने, संकल्पनेने गेली कित्येक वर्षांपासून या ठिकाणी सुरू असलेला हा माघी गणेशोत्सव सोहळा आणि या गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। आज हा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना पहिल्याच दिवसाची सेवा, प्रवचन सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं। आज आपण या ठिकाणी हे प्रवचन श्रवण करतोय। माणसाला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला भगवंताने दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुण भगवंताने दिलेले आहेत। सगळी सारखीच माणसं निर्माण केलेली नाहीत। विचारानेही वेगळी आहेत, कर्मानेही वेगळी आहेत, गुणांनीही वेगळी आहेत। बरं का, प्रत्येकाचं जगणं वागणं वेगळं आहे, वेगवेगळं आहे। फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे की भगवंताने मला विशेष काय दिलेलं आहे, वेगळं काय दिलेलं आहे ते शोधता आलं पाहिजे। प्रत्येकाकडे काही ना काही एक वेगळ्या प्रकारचा गुण आहे जो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी येऊ शकतो।
आध्यात्मिक क्षेत्र, आध्यात्मिक कार्य आपण करू शकतो त्या गुणांनी, फक्त शोधता आलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही स्वतःला शोधत नाहीत ना, जोपर्यंत आम्ही स्वतःकडे पाहत नाहीत, तोपर्यंत आमच्याकडे काय गुण आहे, भगवंताने आम्हाला काय विशेष दिलाय, त्याची जाणीव आम्हाला होत नाही होत आम्हाला. खरं तर देवाने आम्हाला जे काही गुण दिलेले आहेत, ज्या काही कला दिलेल्या आहेत, त्या तेव्हाच आम्हाला कळतात ज्या वेळेला आम्हाला श्री गुरूंचं मार्गदर्शन लाभतंय. श्री गुरूंचं मार्गदर्शन लाभलं की मग त्या मार्गदर्शनातूनच आम्हाला कळते आमच्याकडे काय विशेष कला आहे, आमच्याकडे भगवंताने काय विशेष गुण दिलेले आहेत. एखादा निखारा बघा, इंगळ असतो बघा निखारा, त्याच्यावरती राख आलेली असते, सफेद राख आलेली असते, बरं का. आपल्याला निर्जीव वाटतो तो, वरून जर पाहायला गेला माऊली निर्जीव वाटतो तो, पण फुंकर जर मारली ना तर तो आतमध्ये धगधगता असतो, पेटता असतो. काही माणसांचं असंच आज आपल्याला पाहायला मिळतंय, काहीतरी आहे आतमध्ये, विशेष काहीतरी गुण आहे, विशेष काहीतरी कला आहे, फुंकर मारणारा नसल्यामुळे माहीत नाही. म्हणून फुंकर मारणारा महत्वाचा आहे, अर्थात श्री गुरु महत्वाचे आहे, मार्गदर्शक महत्वाचा आहे. आपल्या या दानभाव गावामध्ये अनेक प्रकारच्या, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत. अनेक प्रकारच्या, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत, उद्योजक म्हणून कार्य करणारी माणसं आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आहेत, बरं का. प्रत्येक गावाची रचनाच अशी झालेली आहे. काही पैशाने मोठे आहेत, काही शरीराने मोठे आहेत, काही मनाने मोठे आहेत. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक या चारही पैकी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्याकडे ती शिल्लक भगवंताने दिलेली आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का, त्याचा वापर, जे भगवंताने आम्हाला दिलंय त्याचा वापर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसा करता येईल यासाठी आम्ही धडपडलो पाहिजे, तरमडलो पाहिजे. जी कला, जे गुण आम्हाला भगवंताने दिलेले आहेत ना, त्याचा वापर, त्याचा उपयोग आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसा करता येईल. आणि ज्या वेळेला तुमच्यासारखी अशी अनेक वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र येत असतात ना, वेगवेगळ्या कलागुणांनी संपन्न होणारी माणसं एकत्र येत असतात ना, त्या ठिकाणी अशा प्रकारचं आध्यात्मिक कार्य पाहायला मिळत आहे, कुठेही पाहायला मिळत नाही. हे काम एकट्या दुट्याचं नाही आहे, बरं का. अनेक विचारवंतांचं काम आहे. अनेक वेगवेगळ्या कलागुणांनी संपन्न असलेली माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला अशा प्रकारचं आध्यात्मिक कार्य आम्हाला पाहायला मिळतंय. आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य, देवाचं आणि धर्माचं कार्य आम्हाला पाहायला मिळतंय. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. जगद्गुरु तुकोबांच्या कार्याची जर आपण ओळख घेतली तर काय, कशासाठी तळमळ होती जगद्गुरु तुकोबांची. जे विचार माझ्याकडे आहेत ना, पांडुरंग परमात्म्याची जी प्रचिती मला आलेली आहे, जो आत्मसाक्षात्कार मला झालेला आहे, ती प्रचिती, ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचावेत म्हणून जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलेलं आहे, प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची, जीवनाची वाटचाल केलेली आहे. जे समाधान आज मला झालेलं आहे, जे सुख आज मला आहे, ते सुख, ते समाधान प्रत्येकाला मिळावं, तो परमानंद प्रत्येकाला मिळावा, तो ब्रह्मानंद प्रत्येकाला मिळावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलेलं आहे. मौली ज्ञानोबांचा जर आपण विचार केला, मौलींचा जर विचार केला तर बघा ना, मला जी माहिती, जे माझ्याकडे ज्ञान आहे ते जगापर्यंत पोहोचावं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते कार्यरत व्हावं, प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्याप्रमाणे धर्माचं कार्य चालावं, घडावं, यासाठी संतांचे प्रयत्न, यासाठी माऊलींचा अट्टहास. आज जर पाहिलं गेलं, हे धार्मिक कार्य जे आपण आयोजित करतो याला कारण काय, ते विचार आमच्यापर्यंत यावेत म्हणून, ते विचार आमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून, काहीतरी आमच्या अंतःकरणामध्ये ती जाणीव झाली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. यासाठी आम्ही या अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो, बरं का. आणि ती प्रचिती तुम्हाला दिसते ना समोर मौली. आज आपल्या गावामध्ये जे काही आध्यात्मिक कार्यक्रम होतात, हरिनाम सोहळा असेल, हा माघी गणेशोत्सव असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारचे होणारे हरिनाम सोहळे असतील, आज चांगली चांगली मंडळी आपल्या समोर घडलेली
चांगल्या चांगल्या प्रकारे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. कोणी गायनाचार्य आहे, कोणी प्रवचनकार आहे, कोणी कीर्तनकार आहे, कोण अतिशय चांगल्या प्रकारे मृदुंगमणी आहे. असं एक 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 कलाकार, एक 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 कलावंत ह्या आध्यात्मिक विचारातून निर्माण होत असतो. आणि हाच उद्देश आहे. उद्देश काय? आम्ही किती वर्षापासून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना, आम्ही कित्येक वर्षापासून आयोजन करत असताना, हा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना किती बदल घडला, किती परिवर्तन घडला. सुरुवात काय होती आणि आज काय आहे याचा विचार जर आपण केला तर निश्चित आध्यात्मिक कार्य हे परिवर्तनासाठी आहे. हरिनाम सोहळे हे परिवर्तनासाठी असतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपल्याला चालायचंय, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपल्याला चालायचं आहे, अर्थात ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली, त्यांचा आदर्श घेऊन जर आपल्या जीवनाची वाटचाल जर आपल्याला करायची आहे तर निश्चित आपण काय केलं पाहिजे? धर्म कार्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करता आलं पाहिजे. बरं का? आता तुमच्या मंडळाचा जर विचार केला किंवा तुमच्या गावाचा जर विचार केला, ह्या कार्यक्रमाचा जर विचार केला तर सगळ्या क्षेत्रातली माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं सुद्धा पाहायला मिळतात, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं पाहायला मिळतात, मोठमोठे उद्योजक पाहायला मिळतात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उद्देशच तो आहे की तुमच्याकडे जी कला आहे, जे गुण आहेत ते तुम्ही धर्म कार्यासाठी लावा. फुंकर मारल्यानंतर कळेल तुमच्याकडे कोणती कला आहे, तुमच्याकडे कोणते गुण आहेत, तुमच्याकडे कोणते विचार आहेत. आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आम्हाला आदर्श जगद्गुरु तुकोबांचा घ्यायला हवा, माऊली ज्ञानोबांचा आदर्श घ्यायला हवा. आयुष्यभर कार्य केलं त्यांनी, जो काही आयुष्य भगवंताच्या कृपेने मिळालं, जे काही असेल ते. पण अगदी त्यांचा चरित्राचा जर आम्ही विचार केला, त्यांच्या कार्याचा जर आम्ही विचार केला, फक्त धर्म कार्य वाढावं यासाठी प्रयत्न केला त्यांनी, देवाचं कार्य वाढावं यासाठी प्रयत्न केला. मग मागे हटले नाहीत. किती त्रास झाला, काय झालं, किती जरी हाडापेष्टा सहन करायला लागल्या, किती जरी त्रास झाला तरी सुद्धा धर्म कार्य करण्यासाठी मागे हटले नाहीत, कधीच नाही. आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? आमच्या आयुष्यामध्ये धर्म कार्य करण्यासाठी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं केलं पाहिजे. आणि संत नेहमी जाणीव करून देत असत आम्हाला, तुम्हाला जेवढं काही चांगलं करता येईल तुमच्या आयुष्यामध्ये तेवढं करा. तेच आपलं असणार आहे, तेच आपल्यासाठी असणार आहे, तेच आपल्या उपयोगी येणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे काही आम्ही कार्य करतो ना तेच आमच्या उपयोगी येणार आहे. बाकी संसार प्रपंचासाठी कितीही जरी केलं तरी त्याचा उपयोग आपल्याला होईलच असं नाही. संसार प्रपंचासाठी कितीही जरी आम्ही केलं, कितीही जरी केलं तरी त्याचा उपयोग आम्हाला होईलच असं नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रातील तुमचा एक मिनिट पण वाया जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही, एक मिनिट पण व्यर्थ जाणार नाही जाणार. म्हणून आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल केली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनासाठी हे कार्यक्रम आहेत, परिवर्तनासाठी आम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या हरिनाम सोहळ्यांचं आयोजन करत असतो. आम्ही देव शोधतोय, आम्ही देव पाहायला जातोय, आम्ही देवाचा विचार करतोय. संत म्हणतात देव शोधावं ना. आपल्या श्री गुरूंना काय विचारावं आपण याची ओळख करून देत असताना संत म्हणतात श्री गुरुशी पुसावे. दोन गोष्टी पुसाव्या, देव कोण आणि आपण कोण. आपल्या श्री गुरूंना आपण दोन गोष्टी विचारायला पाहिजेत. एक म्हणजे देव कोण, दुसरी म्हणजे मी कोण, आपण कोण. संत म्हणतात देव कोण हे तुला एकदा जाणीव करून दिली की ती शेवटपर्यंत तीच जाणीव, तेच विचार तुझ्या अंतःकरणामध्ये राहतात, कारण देव बदलत नाही. कळतंय ना? देवाची ओळख आज आपल्याला करून दिली ना, तीच जाणीव, तीच ओळख आपल्याला शेवटपर्यंत, ते ज्ञान आपल्याला शेवटपर्यंत उपयोग येतंय, कामी येतंय. कारण देव कधीही बदलत नाही. कृतात होता, त्रेतात होता, द्वापारात होता, तोच कलीमध्ये, वेगळा नाही.
वेगळा दिसत असेल तर तो आपल्या चामड्याच्या डोळ्यांचा भ्रम आहे, बरं का माऊली. वेगळा जर दिसत असेल तर आमच्या चर्मचक्षूंचा भ्रम आहे तो. आमच्या चर्मचक्षूंच्या भ्रमामुळे तो वेगळा दिसतोय. देव कोण आहे ना हे एकदा दाखवलं की शेवटपर्यंत तेच आहे. पण आम्हाला खऱ्या अर्थाने देव कोण आहे, देव कसा आहे हे जरी कळलं तरीही आम्ही कोण आहोत हे पाहण्यासाठी आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करावा लागणार आहे, मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे, गुरूंना शरण जावं लागणार आहे, श्री गुरूंचं मार्गदर्शन अनुभवावं लागणार आहे. कारण आम्ही मिनिटाला बदलतो, बरं का माऊली, आम्ही मिनिटाला बदलतो. देव कृतातही तोच होता, द्वापारातही, त्रेतातही आणि कलितही. त्याचं कार्य वेगळं नाही, एकच कार्य त्याचं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जो कृतामध्ये श्री गणेश होता तोच त्रेतामध्ये, जो त्रेतामध्ये होता तोच द्वापारामध्ये आणि तोच आज कलीमध्ये आहे, बरं का. फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला दिसतोय, बाकी फरक नाहीये. त्याचं कार्य तेच आहे. अवतार जरी त्याचा बदलला, रूप जरी त्याचं बदललं, रंग जरी त्याचा बदलला, देहाने जरी तो देव बदलला तरी सुद्धा कार्य त्याचं तेच आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धर्म रक्षावं या अवतार घेसे आपल्या पारिशी भक्तजना, अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निंदिलेले किती यश धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील अपोला तो बोल साच करी, तुका म्हणे तुझ वर्णी ती पुराणे होय नारायण दयासेन. बरं का. एकदा काय झालं माहितीये का, राजाला प्रश्न पडला. बरं, एकच प्रश्न नाही पडला, त्याला 3 प्रश्न पडले, एकावर एक 3 प्रश्न पडले राजाला. आणि तो बराच दिवस विचार करत होता. पहिला प्रश्न त्याला पडला, देव कसा आहे. दुसरा प्रश्न त्याला पडला, देव कोठे राहतो. बरं का. देव कसा आहे, देव कोठे राहतो. दुसरा प्रश्न त्याला पडला, देव काय खातो. आणि तिसरा प्रश्न त्याला पडला, देव काय करतो. देव काय करतो. अनेकांना विचारण्याचा प्रयत्न केला त्याने, अनेक मोठमोठ्या साधू संतांना, अनेक महात्म्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे असणारे जे पंडित आहेत त्या पंडितांना विचारण्याचा प्रयत्न केला, बरे का. आता सगळेच पंडित ज्ञानी असतात असं नाही. काहींच्या स्वतःच ज्ञानाचा उपयोग त्यांना स्वतःलाच होत नाही, बरं का. काय करावं काय नाही करावं हे मला कळतंय, हे मला ज्ञान आहे, पण त्याप्रमाणे मी तसं वागत जगत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग मला स्वतःला किती आहे. बरं आलं का लक्षात. काय करावं काय नाही करावं हे मला कळतंय, मी तुम्हाला शिकवतोय सुद्धा, मी तुम्हाला सांगतोय सुद्धा. कधीतरी 4 चौघांच्यात बसल्यानंतर मी गप्प बसत नाही, खूप बडबड 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 करतोय. असू द्या, काही हरकत नाही. आध्यात्मिक चर्चा जी आहे, संवाद जो आहे तो संवाद झालाच पाहिजे. संवादातूनच आपल्याला काही गोष्टी कळत असतात ना. पण माऊली सांगताना जर माझ्या हातामध्ये तंबाखू असेल, जगद्गुरु तुकोबा सांगताना जर माझ्या हातामध्ये विडी असेल, तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मला किती झाला हे मी स्वतःला शोधायला पाहिजे ना. हे तंबाखू विडी हे छोटे भाग आहेत, छोटे. ते काय उद्या तुम्ही ठरवलं तर उद्या तुम्ही सोडून द्या, एवढा काही विषय नाही. त्याच्या पलीकडचे बरेच काही विषय आहेत, बरं का. असे काही पंडित असतात की त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनाच होत नाही आणि सहसा त्यांनाच पंडित म्हणतात. जगी शांगे ब्रह्मज्ञान, त्यांनाच पंडित म्हणतात. आणि बरेच पंडितांना विचारलं त्याने, अलग लक्षात. देव कुठे राहतो, कसा आहे, देव काय खातो आणि देव काय करतो.
अनेकांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम केलं पण त्याचं समाधान झालं नाही. शेवटी एक मोठी सभा त्याने बोलवली. त्या सभेमध्ये मोठमोठे वक्ते त्या ठिकाणी बोलवले, त्याने मोठमोठे पंडित त्या ठिकाणी बोलवले. बरं का, मौली परमार्थामध्ये जेवढं लहान होता येईल ना तेवढं लहान व्हावं माणसाने, जर खऱ्या अर्थाने परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर. बरं का, म्हणून तो जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, ऐरावत रत्न तोरत असे अंकुशाचा मार्ग. काय लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मोठेपणा घेतला ना यातना आल्या. म्हणून मोठेपणा कधीच मिरवायचा नाही. परमार्थामध्ये जेवढं लहान राहता येईल, बाबा तू मोठा आहे, मला काही कळत नाही. आणि संतांनी शिकवणच दिलेली, संतांनी त्याप्रमाणे मार्गदर्शनच केलेलं आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने ब्रह्मानंद जर घ्यायचा असेल, जो परम सुख, चिरकाल टिकणारं सुख जे संतांनी अनुभवलं ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला काहीच येत नाही असं बसा. कळतंय ना? जे काही 1-1.25 तास जे काही असेल प्रवचन, हे प्रवचन आपल्याला कळावं असं जर वाटत असेल तर पांडुरंग परमात्मा देतोय ना आपल्या सगळ्यांना. तुमच्या बरोबर मलाही श्रवण होतंय. काहीच येत नाही असं बसा. वक्त्याला जे कळणार नाही ना ते तुम्हाला कळेल. ते कळवून देणारा पांडुरंग परमात्मा आहे. बरं का, पंडितांचे कधी कधी फसगत होते. मोठेपणा मिरवायला गेलो ना की मग काही वेळेला फसगत होते. संत म्हणतात, समोरच्या माणसाच्या चांगल्या विचारांना चांगलं म्हणत चला, त्याच्याने आपल्या मनाचा मोठेपणा समजतो. बरं का, आज परिस्थिती काय माहितीये का मौली? मुरली शेठ जर माझ्यापेक्षा मोठा होत असेल, हे ज्या दिवशी मला कळतंय त्या दिवसापासून मी मुरली शेठची अपप्रचार करायला सुरुवात करतो. कुणी असू द्या, अमुक महाराज माझ्यापेक्षा मोठा होतोय, आमचे रविदादा या ठिकाणी आहेत, माझ्या मनामध्ये असं आलं की रविदादा माझ्यापेक्षा मोठे होत आहेत, माझा कमीपणा लपवण्यासाठी मी त्यांची निंदा करतोय, मी त्यांचा अपप्रचार करतोय. पण मी विचाराने किती कमी आहे याच्याने जगाला दाखवून देतोय ना. याच्याने जगाला दाखवून देतोय मी विचाराने किती कमी आहे. एक श्रीमंत माणूस होता, त्याला खूप पंडितांची आवड होती, खूप आवड होती पंडितांची. बरं का, आणि आवड असल्यामुळे त्याने काय केलं, 2 पंडित जेवायला बोलवले. मुरबाड तालुक्यातलं कोणी आहे का इथे? नाही ना. एक मुरबाड तालुक्यातला बोलवला आणि शहापूर तालुक्यातला आहे कोणी? नाही ना. शहापूर तालुक्यातला एक बोलवला. हे पहिले विचारलेलं बरं ना, नाही? एक मुरबाड तालुक्यातला बोलवला, एक शहापूर तालुक्यातला बोलवला. कल्याण तालुक्यातला माणूस तो श्रीमंत माणूस, तो पंडितांची आवड त्याला खूप. बरं का माऊली, आता आल्यानंतर यांना मस्त पंचपक्वान्नाचं जेवण वगैरे बनवायला घेतलं होतं. जेवण्यासाठीच त्यांना भोजनासाठीच बोलवले होते. मुरबाड बोलायचं होतं की नाही. आता यांनी विचार केला, त्या मालकाने ज्याने बोलवलं होतं त्याने, की आपण एका बाजूला घेऊन त्यांची आवड विचारू. आपण बनवलंय खरं, पण आपण काढले असतील कांदा भजी ना, त्यांना जर आवडत नसतील तर मग फायदा नाही ना. त्यांना जर बटाटा भजी आवडत असतील तर पण विचारावं ना. आपण पंचपक्वान्न बनवलेले आहेत, पण त्यांना जर काले गुलाबजामुन आवडत नसतील, काय मलईवाले, त्यांना जर वेगळे ते गोलवाले जर आवडत असतील तर मग त्या पद्धतीने करायला बरं ना. म्हणून मग त्याने ठरवलं की चला एकाला आपण बाजूला घेऊन विचारूया, तुमची आवड काय आहे, तुम्हाला काय आवडतंय. आणि म्हणून ज्याने त्यांना बोलवलेलं त्या मालकाने एका मुरबाडवाल्याला बाजूला बोलवलं, त्या पंडिताला. आणि बोलावल्यानंतर त्या मालकाने त्याला सांगायच्या आधीच त्याने सुरुवात केली. तो काय म्हणजे असा विचारच करत होते की काय माहिती नाही की हा बाजूला कधी भेटतोय हा मालक मला. आणि नेमका बाजूला भेटल्याबरोबर मालकाने कशासाठी बाजूला घेतलंय हे न पाहता त्यानेच बोलायला सुरुवात केली. तुम्हाला पंडितच बोलवायचे होते जेवायला, मला जोडच हवे होते, तर मला सांगायचं ना, आमच्या बाजूला अजून 4 होते, त्यांना घेऊन आलो असतो ना मी.
हा शहापूरवाला बोलवले तुम्ही, नुसता गाढव ना तो, त्याला काय येतंय बरं, नुसता गाढव त्याला काय येतंय. आता ह्या मालकाने विचार केला की जाऊ दे, आता याला काही विचारावं नाही आणि काही नाही, काय विचाराचा माणूस आहे याच्यावरूनच कळतंय. एखाद्या महाराजाचं नाव काढल्याबरोबर तो बोलला ना, काय तो महाराज, काय समजते त्याला, काय येतंय त्याला. आपण समजायचा हा याच्यातलाच, मग तो दिनेश तारमळे असला तरी वेगळा नाही, मौली बरं का. तिथे मी जरी असलो तरी समजा हा असाच आहे. ठीक आहे, त्याला सांगितलं बसा तुम्ही. आता शहापूरवाल्याला बाजूला बोलवलं. आता त्यालाही तेच वाटलं होतं जसं याला वाटलं होतं की याला मला कधी बाजूला घेऊन मला सांगायला मिळतंय. आणि नेमकं काय झालं माहितीये का, बाजूला गेल्याबरोबर त्या शहापूरवाल्यांनी पण सुरुवात केली, तुला पंडितच बोलवायचे होते, मग मला सांगायचं ना, मी अजून 2 माझ्या बाजूचे घेऊन आलो असतो ना, मोठमोठे आहेत माझ्याकडे. ह्या मुरबाडवाला काय येत आहे. मुरबाडवाला शहापूरवाला काय बोलला, नुसता गाढवतो. हा शहापूरवाला मुरबाडवाला काय बोलतो माहितीये का, नुसता बैल, तो त्याला का बोलवला तुम्ही. त्याने ऐकून ऐकून घेतलं बरोबर. जेवणाची वेळ झाली, दोघांनाही हात धुवायला पाणी नेलं. आतून असा खमंग वास येत होता वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पंचपक्वान्नाचा, आणि त्या सुगंध घेतल्याबरोबर यांच्या जिभेला पाणी सुटलं होतं. काय काय बनवलं असेल. मोठी ताटं अशी वाढलेली, त्यांच्यावरती असं ते केळीची पानं अशी लावलेली बरं का. आणि बसले. ते बसल्यानंतर त्याने सांगितलं, केळीची पानं बाजूला करा आणि सुरुवात करा. ऐकताय ना, एकाला गवत नाही, एकाला कडबा. पंचपक्वान्नापैकी काहीच नव्हतं. दोघांच्या ताटात काय होतं, एकाला गवत आणि एकाला कडबा. तेव्हा एकमेकाकडे बघायला लागले. बघायला लागल्यानंतर त्यांना कळलं की ज्या अर्थी मी याला गाढव बोललो होतो त्या अर्थी हा मला बैल बोलला, तेव्हाच माझ्या पुढ्यात अमुक अमुक असं असं आलंय. असे काही पंडित असतात. परमार्थामध्ये मिरवण्यापेक्षा आहे ना, मुरवणं खूप महत्वाचं असतंय. तुम्ही नुसते मिरवत बसले ना, मिरवणारा जास्त काळ टिकत नाही. कुठेही असू द्या, कुठेही असू द्या, मुरवणारा जास्त काळ टिकतो. आणि म्हणून अनेक पंडितांना त्याने त्या सभेमध्ये बोलावलं, अनेक वक्त्यांना त्या सभेमध्ये त्या राजाने बोलावलं आणि विचारलं, सांगितलं, माझ्या 3 प्रश्नांची उत्तर जो कोणी देईल त्याला अमुक अमुक मी बक्षीस देईन, अमुक अमुक बक्षीस देईन. अनेकांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण समाधान राजाचं झालं नाही झालं समाधान राजाचं. शेवटी काय करावं काही कळत नाही. त्यांनी दवंडी द्यायला सांगितली, प्रधानाला दवंडी दे आणि सांग राजाचे असे असे 3 प्रश्न आहेत, राजाला समाधानकारक जो उत्तर देईल, ऐकताय ना, राजाला समाधानकारक जो उत्तर देईल, राजा त्याला राजगादीवर बसवून 5 दिवस त्याची सेवा करेल. ऐकताय ना, राजाला समाधानकारक जो उत्तर देईल, राजा त्याला राजगादीवर बसवून 5 दिवस त्याची सेवा करेल. आणि अशी दवंडी दिल्यानंतर एक शेतकरी माणूस पुढे आला, राजाला भेटला, राजाला सांगितलं, राजा साहेब, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. त्याच्याकडे बघितल्यानंतर राजा म्हणतोय, दादा, अरे मोठमोठे भले महात्मे, मोठमोठे पंडित माझ्याकडे येऊन गेले, पण कोणालाही मला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. तू काय देणार. तो विनंती करतोय राजाला, राजासाहेब, एवढे प्रयत्न तुम्ही केले, एवढ्या माणसांना तुम्ही जवळ केलं, एवढ्या माणसांचं ऐकलं ना, आता माझं ऐकून घ्या ना. मग तुम्हाला समाधानकारक जर उत्तर नाही मिळालं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगेन. ऐकताय ना, एवढा विश्वास होता त्याच्यावर, त्याचा स्वतःवर. राजाने विचार केला, ठीक आहे, चला, मोठमोठे रथी महारथी ज्या प्रश्नाचं मला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही, त्या प्रश्नांची उत्तरं जर याने समाधानकारक मला दिली तर याला राजगादीवर बसवून 5 दिवसाची सेवा करायला काय हरकत आहे. राजाने विचार केला आणि ठीक आहे, मोठी सभा अगदी भरली गेली. त्या सभेमध्ये अनेक मोठमोठे पंडित आले. जे आतापर्यंत स्पर्धेमध्ये होते तेही आले आणि जे नव्हते ते पण आले. का, चांगल्याना उत्तर देता आलं नाही. शेतकरी काय देतोय ते पाहायला आले, काय उत्तर देतोय ते पाहायला आले. आणि झालं, राजाने पहिला प्रश्न विचारला,
देव कुठे राहतो आणि देव कसा आहे, बरं का. अनेक अनेक प्रकारे त्याने त्या राजाला अनेक प्रकारे उत्तर दिलं, अनेक प्रकारे समजावून सांगितलं त्याला देव कसा आहे. आकाश कसं आहे, आकाशाचा रंग कसा आहे, पाणी कसं आहे, पाण्याचा रंग कसा आहे, आकाश किती लांब पर्यंत आहे, आकाशाची मर्यादा काय आहे, बरं का. वायू कसा आहे, आणि मला सगळ्या प्रकारचं सांगितल्यानंतर मग सांगितलं त्याचा निर्माता कसा आहे. नभी वावरे जो अणु रेणू काही रिता ठाव या राघवा विन नाही. सर्वत्र आहे तो, प्रत्येक ठिकाणी आहे. कसा आहे. नभा सारखे रूप या राघवाचे, मणी चिंतता मूळ तुटे भवाचे, बरं का. अनेक प्रकारे त्याला समजवलं, समाधान वाटलं, त्याला समाधान वाटलं. खरं आहे म्हणे, अशाच प्रकारे देव आहे, अशाच प्रकारे देव आहे, सर्वत्र आहे, सर्वत्र त्याची अनुभूती आहे, सर्वत्र तो कार्य करतो. प्रत्येक भूतामध्ये त्याचं सामर्थ्य आहे, प्रत्येक भूतामध्ये तो कार्य करतो. पृथ्वी म्हणून तोच कार्य करतोय, आप म्हणून तोच कार्य करतोय, तेज म्हणून तोच कार्य करतोय, वायू म्हणून तोच कार्य करतोय, आकाश म्हणून तोच कार्य करतोय. सर्व सृष्टीमध्ये, सर्व चराचरामध्ये तोच भरलेला आहे आणि तोच कार्य करतोय. म्हणून ही सृष्टी चाललेली आहे, ही सृष्टी कार्य करते, ही सृष्टी कार्य करताना दिसते. ऐका ना, पुढे विचारलं देव काय खातो. त्यावेळेला त्या शेतकऱ्याने सांगण्याचा प्रयत्न केला, देव माणसाचा अहंकार खातो. ऐकताय ना. रावणाचं काय खाल्लं देवाने, कंसाचं काय खाल्लं देवाने. बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे. आता सुद्धा चालू वर्तमान कालामध्ये, आता सुद्धा चालू वर्तमान कालामध्ये ज्याने ज्याने अहंकार केला ना, त्याचा कार्यक्रम केला त्याने, बरं का. आणि अनेक उदाहरणं दिली, अनेक उदाहरणं दिली. आपल्याला वेळ अतिशय कमी आहे, पुढे पुढे जायचं आपल्याला. अनेक उदाहरणं दिली त्यांनी, समजावून सांगितलं. खरोखर राजाला समाधान वाटलं, अतिशय समाधान वाटलं, अतिशय समाधान वाटलं. ऐका, 2 प्रश्नांची उत्तर समाधानकारक राजाला मिळाली. राजा तिसरा प्रश्न विचारणार, तेवढ्यात तो शेतकरी बोलतो, बा साहेब, राजासाहेब तुम्ही राजे आहात असं म्हणतात. राजा बोलो ना, दल आलं, सगळं सामर्थ्य तुमच्या हातात आहे, बरं का. मी जी 2 प्रश्नांची उत्तरं दिली त्याच्याने तुम्हाला समाधान झालं. अरे म्हणे हो ना, समाधान झालं ना. नक्की समाधान झालं. हो म्हणे, समाधान झालं ना. तुम्हाला आवडतील अशा प्रकारेच उत्तरे मिळाली, तुम्हाला पडतील अशा प्रकारेच उत्तर मिळाली. हो म्हणे, निश्चित मला पडतील अशा प्रकारेच उत्तरं मिळाली. मग तो शेतकरी म्हणतो, राजासाहेब 2 प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला समाधानकारक मिळाली असतील तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समाधानकारकच मिळेल. पण तुम्ही सांगितलंय, तुम्ही जे ठरवलंय, तुमचा जरी माझ्यावर विश्वास असला तरी माझा तुमच्यावर विश्वास नाही. काय म्हणतो ते शेतकरी. तुम्हाला जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आधी तुम्ही जे बोललात ते प्रत्यक्षात करा आणि मग मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर विचारा. आता राजा विचार करतोय की मोठमोठे रथी महारथी ज्या प्रश्नांची उत्तर देऊ शकला नाही, त्या अर्थी ह्या माणसाने त्या उत्तरं दिलेली आहेत म्हटल्यानंतर हा सर्वसामान्य माणूस नाहीये. जरी वाटत असेल वरून सर्वसामान्य, तरी सुद्धा हा खूपच ज्ञानी माणूस आहे आणि अशा माणसाची सेवा करायला आपल्याला काय हरकत नाही. काय झालं, राजा खाली उतरला, राजगादीवर त्या माणसाला बसवलं, शेतकऱ्याला बसवलं आणि मग काय होतं, त्याची सेवा करेन म्हटल्यानंतर राजा खाली बसलेला आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पायाला हात लावतोय. बरं का, सेवा म्हटल्यानंतर पाय दाबायला लागलेला आहे आता. आणि तो राजा ते शेतकऱ्याचं पाय दाबता दाबता त्या शेतकऱ्याला विचारतोय, देव काय करतोय. काय समजलं. राजगादीवर बसून त्याने उत्तर दिलं, देव ना, देवाने जर ठरवलं तर क्षणात राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतोय. देवाच्या मनात जर आलं ना तर क्षणामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतोय. हे भाष्य, हे शब्द त्याच्या मुखातून आल्याबरोबर राजाने हात जोडल्याने काय बोलतोय, आता उदाहरण देऊ नको, आता पुढे काही स्पष्टीकरण देऊ नको, कारण ही प्रचिती आता मला आलेली आहे. आलं का लक्षात.
आम्ही ज्या अहंकाराने वागतोय की नाही, आम्ही ज्या अभिमानाने वागतोय की नाही, आम्ही विचारच करत नाही की संपूर्ण सृष्टीची निर्माता कोण आहे, संपूर्ण सृष्टी कोणाच्या गुणे कार्य करते. बरं का, देव आणतोय आम्ही, देवाची स्थापना करतोय आम्ही, पण आम्हाला एवढं कळत नाही की मखाराला किंमत कुठपर्यंत आहे. जोपर्यंत गणपतीची मूर्ती त्या मखारात आहे तोपर्यंत उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. जो अहंकार आम्ही करतोय की नाही, मी गोरा आहे, मी सुंदर आहे, मी रूपवान आहे, मी तरुण आहे, मी पैशावाला आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, जो जो अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये असतोय ना, कधीतरी विचार करावा हा कुठपर्यंत अहंकाराचा फुगा आहे, कुठपर्यंत फुगून राहणार आहे, कुठपर्यंत राहणार आहे तो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणियेला, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तो हा गजानन, ज्या गजाननापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, ते मूळ तत्व जे आहे, ते महत्भूत जे आहे, ते मुख्य ब्रह्म जे आहे, ते अनेक प्रकारे कार्य करत असतंय, अनेक प्रकारे कार्य करत असतंय. जेव्हा जेव्हा देवांवर संकट आल्यात ना, तेव्हा तेव्हा देवांना सुद्धा सोडवण्याचं काम श्री गणेशाने केलंय. अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. वाचा पुराण, तुम्ही पुराणामध्ये अनेक उदाहरणं आहेत त्याच्यासाठी. बरं का, आज तुम्ही आम्ही जो अनुभूती घेतोय, जी प्रचिती घेतोय, आज तुम्ही आम्ही जो अभ्यास करतोय, अनेक ठिकाणी संतांनी जी शिकवण दिलेली आहे, देवाची पूजा जर तुम्हाला करायची आहे, देवाचं स्तवन जर तुम्हाला करायची आहे, देवाची सेवा जर तुम्हाला करायची आहे, तर तो देव तेव्हा तृप्त होतोय जेव्हा तुम्ही चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा करताय, त्यावेळेला मंदिरात असलेला देव तुमच्यावर कृपा करतो. समजतंय का? जो पांडुरंग परमात्मा आमच्या आत आहे, जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, त्याला जर तुम्ही सुख देत असाल, त्याला जर तुम्ही समाधान देत असाल, त्याला जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी आदर देत असाल, सत्कार करत असाल, त्याचा आदर करत असाल, तर निश्चित त्या मंदिरातला पंढरपूर क्षेत्री असलेला पांडुरंग परमात्मा सुद्धा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? या ज्ञानेश्वरीमध्येच माऊली म्हणतात, माय बाप जी का माता पितरे, तयाचेनी सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, सकळ तीर्थाची ये धुरे. बरं का, या मला तर वाटतं 17व्या अध्यायामधली ओवी. बरं का, 17व्या अध्यायामध्ये माऊली आम्हाला ओळख करून देतात, आणि त्या ओळख करून देत असताना म्हणतात, जी का माता पितरे, सकळ तीर्थाची धुरी, जी का माता पितरे, तया सेवीशी कीर शरीरे लोण कीजे. इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, माय बाप केवल काशी, तेने न जावे तीर्थाशी. अर्थात आई वडिलांची सेवा करून आपण कार्य करू शकतो, आई वडिलांची सेवा करून आपण सगळं काही कार्य करू शकतो, पण महत्वाची ती सेवा आहे. सांगायचं कारण असं आहे, त्या गणेशाचं स्तवन आपण करतोय, त्या गणेशाचं पूजन आपण करतोय. बरं का, शिवमहापुराणामध्ये अशी कथा आलेली आहे, भगवान महादेव आणि पार्वती माता, बरं का, यांचा मोठा मुलगा कार्तिक आणि दुसरा श्री गणपती. आता ती आख्यायिका अशी आलेली आहे की ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट वाचतो बघा, माऊली मळाचा गणपती केला, तो त्या दरवाजामध्ये बसवला द्वारपाल म्हणून, कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून, बरेच मोठी कहाणी आहे ती. आणि मग अनेक शैव जे होते, शैव गण, शिवाचे गण जे होते, त्या अनेकांना त्या गणेशाने मारलं वगैरे सगळं काही झालं. मग स्वतः
भगवान त्या ठिकाणी आले, महादेव त्या ठिकाणी आले आणि ओळखत नाही म्हणून त्याचं ते शिरछेद केलं. मलाच अडवतंय म्हणून शिरछेद केलं. मग पार्वती मातेने काय केलं, हट्ट केला, माझं जसं आहे तसं पाहिजे. मग काय झालं, त्या शिवाच्या गणांना शिवाने सांगितलं की जा अमुक दिशेला जा, जो पहिला कोणी दिसेल त्याचं शिर आणा. ती एक गोष्ट आहे किंवा एक आख्यायिका आहे ती, बरं का. पुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. महत्वाचा विषय काय माहिती आहे का, की ज्या वेळेला हे दोघे पण मोठे होतात, कोण, कार्तिक आणि श्री गणेश, बरं का मुली, त्यावेळेला विचार करतात पार्वती माता आणि महादेव की आपण लग्न करायचं, दोघांच्या पैकी एकाचं कोणातरी लग्न करायचं. पण कोणाचं लग्न करायचं, मग त्या ठिकाणी ते एक पण आखतात, काय, जो आधी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल. शिव महापुराणात ही कथा आलेली, बरं का. जो पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचं लग्न पहिलं केलं जाईल. जास्त खोलात जाऊ नका. जास्त खोलात जर जाल तर असं म्हणतात, नाना शास्त्रे धांडोलिता आयुष्य प्रेरणा सर्वता, त्याने संशयाची व्यथा वाढवची लागेल, बरं का. जास्त खोल जर अभ्यास कराल ना, जास्त खोलात जर जाल ना, तर मग संशय निर्माण होतो. आपल्याला महत्वाचं काय माहिती आहे का, की ज्या वेळेला महादेव आणि पार्वती माता म्हणतात की जो आधी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचं आधी लग्न केलं जाईल, एवढं ऐकल्याबरोबर पळत सुटले कार्तिक स्वामी. का, मला त्याच्या पुढे निघायचंय, ऐका, मला त्याच्या आधी लग्न करायचं आहे. कार्तिक स्वामी जे आहेत, कार्तिक जे आहेत, ते पळत निघाले पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करायला. गणपतीने दोन्ही हात जोडले, त्या गणेशाने दोन्ही हात जोडले आणि आपले आई वडील ज्या ठिकाणी होते, महादेव आणि पार्वती माता, त्यांना 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. ऐकताय ना, 7 प्रदक्षिणा त्यांना पूर्ण केल्या आणि येऊन त्यांच्या समोर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर त्यांचं लग्न लावून दिलं. बऱ्याच काळानंतर जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होत आली आणि रस्त्यातच माहीत पडलं कार्तिक स्वामींना, काय, गणेशाचं लग्न लावून दिलं. त्यावेळेला त्यांना वाटलं, हे कसं काय झालं, माझ्या पुढे तर तो निघाला नाही, माझ्या पुढे तर तो गेला नाही, नवे तो मला कुठे दिसलाच नाही पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करताना, मग त्याचं लग्न आधी झालं कसं. तर त्या ठिकाणी त्या शिव महापुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की आई वडिलांना एक प्रदक्षिणा जर मारली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं भाग्य प्राप्त होत आहे. समजतंय ना, आई वडिलांना जर एक प्रदक्षिणा मारली तर पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं भाग्य त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि म्हणून मग ते एक नाही 7 प्रदक्षिणा त्याच्या पूर्ण झाल्या गणेशाच्या. अर्थात तो श्री गणेश प्रत्येकाच्या आत आहे, अंतरात्मा म्हणून कार्य करतो. तोच श्री गणेश प्रत्येक जीवामध्ये कार्य करतोय. तोच श्री गणेश प्रत्येक तत्वामध्ये कार्य करतोय. तोच श्री गणेश प्रत्येक भूतामध्ये कार्य करतोय. नवे ह्या सगळ्या सृष्टीचा निर्माताच तो श्री गणेश आहे. म्हणून ओम म्हटलेलं आहे. ओम, प्रत्येक तुमचा मंत्र कोणताही असू द्या, मंत्राची सुरुवात कुठून होते, ओम. आलं का लक्षात. नाम वेगळं आहे, मंत्र वेगळा आहे. नाम वेगळं आहे, मंत्र वेगळा आहे. मंत्राची सुरुवात ओम पासूनच होते, प्रणवापासूनच होते, सुरुवातच तिथून आहे. ज्याला कुठलाच मंत्र नाही ना, ज्याला कुठला मंत्र पाठ नाही, ज्याला कुठला मंत्र म्हणता येत नाही, नुसतं ओम जरी म्हटलं तरी त्याचा उद्धार आहे. सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्या पुराणामध्ये उल्लेख आहे. ते नुसता प्रणवाचा जरी तुम्ही उच्चार केला, नुसता प्रणवाचा ओम, ओम म्हणजे प्रणव, प्रणवाचा उच्चार जरी केला तरी आपला उद्धार होतो. आणि म्हणून या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात करताना बघा, ज्ञानेश्वरीची रचना करताना पहिला शब्द तो आहे. ज्ञानेश्वरीची रचना करताना पहिला शब्द तो आहे ओम. ज्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे, अर्धमात्रा आहे. ओम नमोची आध्या, वेद प्रतिपाध्या. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, नवे संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्याच्यापासून झालेली आहे, ते सामर्थ्य, ते मूळ ब्रह्म, तो मूळ पुरुष म्हणजे तो श्री गणेश आहे. जय जया स्वयं विद्या आत्मरूपा. मग तो देव कसा आहे, देवा तूची गणेशू. प्रत्येकाला सद्बुद्धी प्राप्त करून देणारा तो गणेश, प्रत्येकाला सद्बुद्धी प्राप्त करून देणारा तो गणेश.
बुद्धी भगवंताने दिलेली आहे, पण त्या बुद्धीचा वापर कुठे करायचा, कशा प्रकारे जगायचं वागायचं हे आपण ठरवायचं आहे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. ते तिथून माहीत होत आहे श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने माहिती झालंय, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला कळलं, अर्थात त्यांची ओळख करून दिली. जय जया स्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अभदा राजूची. बरं का, विश्वात्मक देव आहे तो, विश्वात्मक देव आहे. आणि विश्वात्मक देव अर्थात सगळ्याचा निर्माता तो भगवंत आहे. फक्त आम्ही जाणीव घेतली पाहिजे, आम्ही ओळख घेतली पाहिजे की तो आहे तोपर्यंत हे सगळं काही कार्य चालू आहे. एकदा तो निघून गेला की डेकोरेशनला किंमत शून्य आहे. एकदा तो गणेश निघून गेला, श्री गणेश निघून गेला, तो गणपती निघून गेला, अंतरात्मा निघून गेला की डेकोरेशनला किंमत शून्य आहे. डेकोरेशन तसे तर तसं असतंय, काही किंमत नाही. त्या गणेशाला काय आवडतंय माहिती आहे का? उकडीचे मोदक आवडतात, तळलेले नाही, उकडीचे. बरं का, आणि तेही कसे पाहिजेत माहिती आहे का? ज्यांचं पापुद्र कमी आणि आतमध्ये पुराण जास्त आहे असे मोदक. बरं का, माय माऊली म्हणजे अगदी थोडंसं सार असेल आणि त्याच्यातूनच त्यांना 21 बनवायचं असतील तर मग त्या टायमाला ते पीठ जास्त घेतात. बरं का, पिठाचा गोळा जास्त आणि आतमध्ये शोधावं लागतंय पुराण कुठे आहे, असे नाहीत आवडत. जिथे मायाच नाही आहे, पूर्ण ब्रह्मतत्व भरलेलं आहे, ब्रह्मरूप झालेलं आहे, ब्रह्माचे विचार भरलेले आहेत, ब्रह्माची कर्म, ब्रह्माचा परमार्थ भरलेला आहे. माया कार्याकरण आहे, कार्याकरण आहे. देहबुद्धी उरलेली नाहीये, जिथे देहबुद्धीच नाही आहे, देहातीत झालेला आहे, विधीय स्थिती निर्माण झालेली आहे. असे मोदक श्री गणेशाला आवडतात, असे मोदक श्री गणेशाला आवडतात. बरं का, फक्त आपण काय केलं पाहिजे? अखंड त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. अखंड जर नामस्मरण केलं तर त्याच्या कृपेने आपल्याला सद्बुद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते विचार, ती कर्म आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच श्री गणेशाला वंदन केलं ना जगद्गुरु तुकोबांनी, मौली ज्ञानोबांनी, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी. तोच एक गणेश वेगळ्या अवतारामध्ये असेल, वेगळ्या रूपामध्ये असेल, वेगळ्या काळामध्ये आला असेल, पण कार्य मात्र त्याचं तेच आहे. धर्माचं रक्षण, धर्माची स्थापना, भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचा नाश. कृतामध्ये जरी तो आला असेल तरी कार्य तेच आहे, त्रेतामध्ये आला असेल तरी कार्य तेच आहे, आणि द्वापारामध्ये जरी आला असेल तरी कार्य तेच आहे. आजही संतांच्या रूपाने, साधू पुरुषांच्या रूपाने तो पांडुरंग परमात्मा, तो श्री गणेश तेच कार्य करत आहे, तेच कार्य करत आहे. धर्म कार्य वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न, देवाचं कार्य वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न. फक्त आमचा 8 तास आम्ही कमी पडतोय घ्यायला, आमचा 8 तास कमी पडतोय. आम्ही जर अंतःकरणपूर्वक विचार केला ना, आम्ही काय करतोय? देवाच्या नावाचा चोरांचा बाजार चाललाय बघा ना. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो तुम्हाला की तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या सगळ्या दानभावकरांच्या चरणी नतमस्तक व्हावं. कारण का माहिती आहे का? आज कित्येक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही हा हरिनाम सोहळा आयोजित करताय, पण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करताय, हे महत्वाचं आहे. बरं का माऊली? नाहीतर आज देवाच्या नावावर चोरांचा बाजार चालू आहे ना माऊली. पुढे करायचा गणेश, पुढे करायचा श्री गणेश, पुढे हे धार्मिक सण पुढे करायचे आणि फक्त आपली पोळी वाजवून घ्यायची, अशी अवस्था चालू आहे आज. पण या ठिकाणी, या मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये तुम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित करताय. खऱ्या अर्थाने हे तुमच्यावर झालेले संस्कार आहेत, हे तुम्हाला सुचलेली, त्या श्री गणेशाच्या कृपेने सुचलेली, उत्पन्न झालेली सद्बुद्धी आहे. ही सद्बुद्धी आहे. नाहीतर आजचा जर विचार केला तर कित्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे, फक्त मखारामध्ये श्री गणेश असतो, पण बाहेर काय चालू असतंय ते त्यांचं त्यांनाच माहिती. काय चालू असतंय? खरं तर देव आली याची खूण अशी असते की त्या ठिकाणी समाधान प्राप्त झालं पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे, आनंद प्राप्त झाला पाहिजे, परमानंद प्राप्त झाला पाहिजे, आवड वाटली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे देव आल्याची खूण आहे. पण आज देव आल्यानंतर जर आमचे 20-20, 30-30 वर्षाचे तरुण जर उद्ध्वस्त होत असतील, बर्बाद होत असतील, बरं का, आज कित्येक ठिकाणी आपण पाहतोय मौली,
ते भाद्रपदातले गणपती असोत नाहीतर माघी गणपती असोत, आम्हाला फक्त एकच विचार, गणपती आले की पहिला जुगार दिसतोय माणसाला. आलं का लक्षात? जागवायला पाहिजे देव. अरे तो देव सगळ्यांना जागवतोय, देवाला काय जागवताय तुम्ही? आपण देवाला जागवू शकतो? देव आपल्याला जागवतोय. देवाला जागवायला जातोय, हा आयुष्याचा उठतोय, आयुष्याचा बर्बाद होतोय. कित्येक तरुण पोरं बर्बाद होतात, उद्ध्वस्त होतात. ही देव आल्याची खुणा आहे का? मग धर्मकार्य करत असताना जर आम्ही उद्ध्वस्त होत असू तर आम्ही धर्मकार्य करतो की अधर्म करतो हे आम्हाला कळायला नको? धर्मकार्य पुढे करून जर आम्ही अधर्माची कर्म करत असू तर मग आम्हाला दुःखच प्राप्त होणार आहे ना. तिथे आम्ही सुखाची अपेक्षा काय करावी? काय सुखाची अपेक्षा करावी आम्ही? आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही हा माघी गणेशोत्सव साजरा करत असताना धर्माचं कार्य करताय, देवाचं कार्य करताय, संतांचं चरित्र श्रवण करताय, हरिपाठ सोहळा या ठिकाणी तुम्ही हरिपाठ श्रवण करत असताय, त्याच्यानंतर कीर्तन या ठिकाणी तुम्ही आयोजित करत असताय. अतिशय चांगल्या प्रकारे गुण्या गोविंदाने सगळे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमांमध्ये कशा प्रकारे सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतील अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असताय. अतिशय चांगलं आहे. धर्मकार्य केलं पाहिजे, धर्मकार्यच घडलं पाहिजे. तुम्ही धर्माचं नाव पुढे करून जर अधर्म करत असाल ना तर मग शेवटी ते पाप भोगायला येतच ना, आल्याशिवाय राहत नाही ना. आलं का लक्षात? हे जे कार्यक्रम जे आपण आयोजित करतोय की नाही, मग ते गणेशोत्सव असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सण असतील, हा अधिकार आपल्याला प्राप्त झालाय, हा अधिकार आपल्याला प्राप्त करून दिलाय, हा सुलभ मार्ग आपल्याला प्राप्त करून दिलाय महापुरुषांनी, संतांनी. एक फक्त विचार करा, जर जगद्गुरु तुकोबांनी गाथा आम्हाला दिली नसती तर आज आमची अवस्था काय असते? माऊली ज्ञानोबांनी जर आम्हाला ज्ञानेश्वरी दिली नसती तर आज आमची अवस्था काय असते? त्यांनी ते वाङ्मय दिलं, ठेवलं, आमच्यासाठी निर्माण केलं, म्हणून आज आम्हाला कुठेतरी एक धर्माचा आधार घेऊन पुढे वाटचाल करता येते, धर्म कार्यामध्ये वाटचाल करता येते. त्या वाङ्मयाचा आधार घेऊन, त्या वाङ्मयाचा अभ्यास करून आम्हाला धर्म कार्यामध्ये वाटचाल करायची, अर्थात ती सद्बुद्धी उत्पन्न होते. जर आमच्यासारखं स्वतःपुरताच जर त्याने विचार केला असता आणि स्वतःसाठी स्वतःपुरतच जर जगलं असतं, स्वतःपुरतच जर कार्य केलं असतं तर सांगा ना, आज आम्हाला धर्म कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असती का?